सुरुवातीपासून आमच्यासारखे काही विश्लेषक आणि काही लोक सांगत होते की मनोज जरांगे निवडणूक अजिबातच लढवणार नाहीत। त्याचं कारणही तसंच खास होतं मित्रांनो, कारण लोकसभेच्या वेळेस सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील तरुणांना आवाहन केलेलं होतं की लोकसभेला प्रत्येक गावागावातून 5-5, 10-10 नाही तर 100-100 जणांनी फॉर्म भरा, म्हणजे लोकसभेच्या एका मतदारसंघातून 1000 ते 2000 उमेदवार उभे राहिले पाहिजेत। हे घडलं का? अजिबातच नाही। अहो, त्यांनी तर उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केले नाहीत। आणि यावेळी मनोज जरांगे यांनी नारायणगडावरून दसऱ्याचं भाषण करत असताना छाती ठोकपणे सांगितलं होतं की 6 कोटी मराठे आपल्या सोबत आहेत। 6 कोटी मराठे जर एकत्र आले तर मराठ्यांचा विजय हा निश्चित आहे। तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी फॉर्म भरून टाका, विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहा, आपण ही निवडणूक लढतोय। आणि मराठे खुश झाले आणि मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरून विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक जणांनी फॉर्म भरले। एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 40 जणांनी फॉर्म भरले। त्यानंतर पुढे काय झालं हे सगळ्यांना माहित आहे। मात्र यानंतर एक घटना घडलेली आहे जी आजच्या व्हिडिओ मधून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तेव्हा हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो, पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। आपल्या मित्रपरिचितांमध्ये सुद्धा हा व्हिडिओ भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा। मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती। शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा मनोज जरांगे यांनी समाजामध्ये जे जातीपातीचं विष कालवलेलं आहे ते विष कमी करण्याचा आणि जातीपातींमध्ये सलोखा वाढवण्याचा, हिंदूंना एकजूट करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करत आहोत। आणि त्यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे YouTube चॅनल चालू केलेलं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा। सोबतच महाप्रपंच या YouTube चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करूया। मनोज जरांगे यांनी 3 तारखेला रात्री 10 वाजता एक पत्रकार परिषद घेतली आणि मंठा, जिंतूर, फुलंब्री, कन्नड अशा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार जाहीर केले। मात्र सकाळी 10 वाजता म्हणजेच 4 तारखेला 12 तासांच्या आतच मनोज जरांगे यांनी घुमजाव केलं आणि स्पष्ट सांगून टाकलं की आम्ही ही निवडणूक लढणार नाही आहोत। यांनी कारण काय दिलं माहितीये? यांनी कारण असं दिलं की मुस्लिम समाजातर्फे आणि दलित समाजातर्फे उमेदवारांच्या नावांची यादी आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही, त्यामुळे आम्ही माघार घेत आहोत, कारण एका जातीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकू शकत नाही। मुस्लिम, दलित आणि मराठ्यांचं ऐक्य व्हावं, हे 3 जण एकत्र यावे, या 3 समाजांची मतं एकत्रितपणे आपल्याला पडावीत, यासाठी मनोज जरांगे यांनी खूप मोठा फार्स केला। उमेदवारी जाहीर होण्या अगोदर 15-20 दिवस यांचं हेच नाटक चालू होतं। इम्तियाज जलीलला जाऊन भेट, सज्जाद नोमानींना भेट, राजरत्न आंबेडकर यांची भेट घ्या। अहो, यांनी तर किती नाटकं केली की बघा, आता 31 तारखेला कोणीही अंतरवली सराटीमध्ये येऊ नका बरं का, कारण वेगवेगळ्या धर्मांचे धर्मगुरू दुरून लांबून हेलिकॉप्टरने आणि विमानाने येणार आहेत। त्यांच्या हेलिकॉप्टरच्या आणि विमानाच्या प्रवासाचा खर्च कोणी दिला हे जरांगेंनी एकदा स्पष्ट करावं। इतका कोट्यावधींचा खर्च करून सुद्धा मराठ्यांच्या हाती काय लागलेलं आहे तर निवडणुकीमधून माघार घेणं। मात्र या अपयशाला सुद्धा झाकण्यासाठी मनोज जरांगेंचे काही समर्थक सोशल मीडियावर बोंब मारत फिरत आहेत की हा मनोज जरांगे यांचा गनिमी कावा आहे। म्हणजेच काय की जर निवडणुकीमध्ये मराठ्यांचे उमेदवार पडले असते, जे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत ते जर निवडणुकीमध्ये पडले असते तर समाजाचं हस झालं असतं की बघा मराठा उमेदवार पडला। म्हणून मनोज जरांगे यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे आणि हा निर्णय घेऊन मनोज जरांगे यांनी समाजाची इज्जत वाचवलेली आहे। खरं तर समाजाची इज्जत मनोज जरांगे वाचवली असं अजिबात काहीही नाही आहे, तर हा गनिमी कावा नसून ही मनोज जरांगे यांची नामुष्की आहे की त्यांना या विधानसभा निवडणुकीमधून माघार घ्यावी लागलेली आहे। या अगोदर मनोज जरांगे मांड्या थोपटून, दंड थोपटून सांगत होते की 60 ते 70 जागा तर अशा जिंकता येतात। अहो, 60-70 जागांचं सोडा, यांना 15 जागांवर सुद्धा आपले उमेदवार ठळकपणे जाहीर करता आले नाही। यातूनच दिसून येतं की आंदोलन करणं आणि निवडणुका लढणं हे दोन्हीही वेगवेगळे प्रकार आहेत। मनोज जरांगे वेळोवेळी सांगत आले की मी राजकारणी नाही, राजकारण मला कळत नाही। तुम्हाला राजकारण जर कळत नाही तर मग असंख्य मराठा तरुणांना आशेला का लावलं? आता मनोज जरांगे म्हणत आहेत की आम्ही माघार घेतलेली आहे, मात्र सुपडा साफ झालाच पाहिजे। सुपडा साफ कोणाचा करायचा आहे? महायुतीचा करायचा आहे। ज्या महायुती सरकारने तुम्हाला 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे, अण्णासाहेब पाटील
आर्थिक सहाय्य विकास महामंडळ दिलेलं आहे, सारथी सारखी योजना राबवलेली आहे, महिलांना 3 सिलेंडर दिलेले आहेत, लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली जात आहेत, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये लाखो कोटींची परकीय गुंतवणूक आलेली आहे, एसटी जी तोट्यात गेलेली होती ती आता नफ्यात आलेली आहे, एसटीच्या कामगारांना सुद्धा वेळेवर पगार मिळत आहे, सगळ्यांची दिवाळी गोड झालेली आहे आणि अशा प्रकारे महायुतीने यशस्वीपणे 2.5 वर्ष शासन चालवलेलं असताना मनोज जरांगे तरीही म्हणत आहेत की महायुतीचा सुपडा साफ झाला पाहिजे आणि महाभकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राच्या बोकांडी बसलं पाहिजे आणि त्यासाठीच मनोज जरांगे यांनी आदेश सोडलेले आहेत। मनोज जरांगे यांना आतापर्यंत असं वाटत होतं की आपण मराठा समाजाचे मालक आहोत, आपण आता मराठा समाजाचे नवे देव झालेलो आहोत, मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा 4 तारखेला सकाळीच फुटला आणि त्यांना रडू आवडेनासं झालं। मनोज जरांगे गेल्या 4 दिवसांपासून सतत रडत आहेत, त्यांच्या डोळ्याची धारच थांबत नाहीये आणि मनोज जरांगे तर आता असं म्हणत आहेत की मराठ्यांचं खूप नुकसान झालं, मराठ्यांचं अतोनात नुकसान झालं। अहो कोणी केलं नुकसान? तुम्हीच केलंय। गेल्या 14 महिन्यांपासून तुम्ही मराठा समाजाला भरकटवत आहात, त्यांची दिशाभूल करत आहात आणि हे नुकसान तुम्हीच केलेलं आहे मराठ्यांचं, हे लक्षात असू द्या मनोज जरांगे। स्वतःचं पाप दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न अजिबात करू नका। सुशिक्षित मराठ्यांना हे लक्षात आलेलं आहे की तुम्ही आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या उपोषणाच्या आडून काय खेळी करत आहात। तुम्हाला फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे, भकास आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीमध्ये जिंकवून आणून तुम्हाला तुमचा हेतू साध्य करून घ्यायचा आहे, स्वतःचं उखळ पांढरं करून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला सुद्धा या गोष्टीची चांगलीच कल्पना आहे की पुन्हा एकदा जर महायुतीचं सरकार सत्तेत बसलं तर SIT चौकशी कधीही लागू शकते आणि डीप स्टेटचा जो संशय तुमच्या आंदोलनाच्या आडून व्यक्त केला गेलेला आहे त्याची सुद्धा चौकशी होऊ शकते। कदाचित या भीतीमुळेच मनोज जरांगे यांच्या डोळ्याला धार लागलेली आहे, कारण मनोज जरांगे यांचा अण्णा हजारे होणार असं अनेक जण अनेक दिवसांपासून बोलतच आहेत। मात्र मित्रांनो, अण्णा हजारेंचं आंदोलन उपोषण आणि मनोज जरांगे यांचं आंदोलन उपोषण यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे। अण्णा हजारे यांनी यशस्वीपणे आंदोलन केलं, लोकपाल त्यांनी आणून दाखवलं। उपोषण केल्यानंतर अण्णांच्या किडनी आणि लिव्हरला कधीही सूज आलेली नाहीये। 4-4 दिवस आंदोलन करून लगेच अद्ययावत हॉस्पिटलमध्ये अण्णांना कधीच उपचार घ्यावे लागलेले नाहीयेत। अण्णांनी कधीही हाताला सलाईन लावून उपोषण केलेलं नाहीये, पण हे सगळे प्रकार मनोज जरांगे यांनी उघड केलेले आहेत। त्यामुळे अण्णांचं आंदोलन, अण्णांचं उपोषण आणि मनोज जरांगे यांचं उपोषण आंदोलन यामध्ये खूप मोठा फरक आहे, तो आधी लक्षात घ्यायला हवा। अण्णांच्या आंदोलनाचा फायदा घेत केजरीवाल सारख्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं, राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलं, स्वबळावर त्यांनी सत्ता सुद्धा आणून दाखवली। मात्र मनोज जरांगे यांच्या या उपोषण आणि आंदोलनामुळे मराठ्यांच्या हाताला काय लागलेलं आहे? उलट मराठ्यांची डिग्निटी कमी झालेली आहे। मनोज जरांगेंनी आंदोलन आणि उपोषणादरम्यान ज्या घाणेरड्या शिव्या दिलेल्या आहेत, जी असंस्कृत, असभ्य, अश्लील आणि अश्लाघ्य भाषा वापरलेली आहे, तशीच भाषा सोशल मीडियावर त्यांचे समर्थक वापरायला लागलेले आहेत आणि दमदाटी करायला लागलेत, दादागिरी करायला लागलेले आहेत। याचंच एक नुकतंच उदाहरण बघायला मिळालेलं आहे। हरिभक्त परायण अजय महाराज बारसकर घरी नसताना त्यांच्या घरावर 2 बेवड्यांनी हल्ला केला। हे 2 बेवडे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत असं म्हटलं गेलं, मात्र ह्या बेवड्यांनी बारसकर महाराज घरी नसताना त्यांच्या मातोश्रींना शिवीगाळ केली, धमक्या दिल्या। हा कुठला प्रकार आहे? ही कुठली संस्कृती आहे? हा कुठला सुशिक्षितपणा आहे? आणि ही कुठली पद्धत आहे आंदोलन आणि उपोषण करण्याची? असं केल्याने आरक्षण मिळणार आहे का? असं केल्याने मराठ्यांची पत वाढणार आहे का? आपल्या मनगटाच्या आणि तलवारीच्या जोरावर ज्या मराठ्यांनी अटकेपर्यंत झेंडे रोवले आणि भल्या भल्यांना आपल्या तलवारीचं पाणी पाजलं, तेच मराठे जर असं वागायला लागले तर मराठ्यांची डिग्निटी कमी होणार आहे की वाढणार आहे? याचा सुशिक्षित मराठ्यांनी नक्कीच विचार करायला पाहिजे। मनोज जरांगे यांचं अपयश झाकण्यासाठी काही जण जे म्हणत आहेत की मनोज जरांगे यांचा हा गनिमी कावा आहे, तर हा गनिमी कावा अजिबातच नसून ही मनोज जरांगे यांची नामुष्की आहे, हे त्यांचं सपशेल अपयश आहे। 23 तारखेनंतर मनोज जरांगे नावाचा भ्रमाचा भोपळा जोरात फुटणार आहे। सत्ता कोणाचीही येवो, 23 तारखेनंतर मनोज जरांगे यांचं वाढलेलं वजन कमी होणार आहे। वाढलेलं वजन म्हणजे राजकीय किंवा सामाजिक वजनाबद्दल आम्ही बोलतोय, त्यांच्या शारीरिक वजनाबद्दल आम्ही बोलत नाहीये। ज्याप्रमाणे शरद पवार यांनी मनोज जरांगे यांच्या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, त्यावरूनच सिद्ध होतं की हे सगळं नाटक कशासाठी रचण्यात आलेलं होतं। फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देणे, छगन भुजबळ यांना शिव्या देणे, समाजामध्ये फूट पाडणे, हिंदूंमध्ये फूट पाडणे, मतांचं विभाजन करणे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या
भ्रष्टाचाराच्या बोकांडी नालायक भकास आघाडी सरकार बसवणे यासाठीच हे सगळं सुरू होतं हे आता उघड झालेलं आहे आणि हे लोकांना कळलेलं आहे याची जाणीव मनोज जरांगे यांना झालेली आहे म्हणूनच डोळ्यातून अश्रूंची धारा वाहत आहे. नारायणगडावरून भाषण करत असताना मनोज जरांगे वारंवार एक वाक्य उच्चारत होते की मला उघडं पाडू नका. मराठा समाजातील सगळ्या माता बंधू भगिनींना विनंती करतोय मला उघडं पाडू नका. मात्र मनोज जरांगे उघडे पडलेले आहेत याचं शल्य कदाचित मनोज जरांगे यांना जाणवतंय ते बोचतंय म्हणूनच डोळ्यातून आसवं गळायला लागलेली आहेत. मित्रांनो मनोज जरांगे यांनी जी माघार घेतलेली आहे तो त्यांचा गनिमी कावा आहे की ती त्यांची नामुष्की आहे याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. हिंदूंची एकजूट वाढावी यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोरं युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा. अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम.